Hello students, welcome to online study of physics by Bhoite sir. Students, we will see what are the progressive wave, what are the stationary waves, resultant amplitude of stationary waves, characteristics of stationary waves, and the difference between stationary wave and progressive wave. Now we will discuss the next part of stationary wave, that is free vibrations, force vibrations and resonance. बघा इकडे आता इट्स व्हेरी सिंपल. when any body is disturbed or hit or hammered or displaced from its mean positions, then tends to vibrate. That frequency is natural frequency. म्हणजे आता बघा तुम्हाला दाखवतो. हा दिस इज अ बॉब सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट. हा रिजिड सपोर्ट मध्ये मी धरलेला आहे. समजा इथे मला सपोर्ट दिला आहे. दिस इज द मीन पोझिशन. आता इट इज डिस्टर्ब फ्रॉम इट्स मीन पोझिशन म्हणजे काय बघा. हा इकडे आपण या बाजूला न्यायचा आहे किंवा या बाजूला न्यायचा आहे. आपण फक्त एकदा त्याला डिस्प्लेस करणार आहोत. इट इज डिस्प्लेस्ड, इट इज डिस्टर्ब फ्रॉम इट्स मीन पोझिशन and release. Then body, the vibration setups along the body. The frequency of this vibration is called as natural frequency. The frequency of these vibrations, this is called as natural frequency. Baga, the frequency at which body tends to vibrate. The frequency at which body tends to vibrate by hit, by hammering or by disturbing its position. That frequency is called as natural frequency. And what are the free vibrations? Free vibrations समजून घेण्या अगोदर आपण डिफरंट टर्म्स, डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्री व्हायब्रेशन्स बघणार आहोत. वन बाय वन. बघा, नॅचरल फ्रिक्वेन्सी ॲट फर्स्ट. आता नॅचरल फ्रिक्वेन्सी मी तुम्हाला सांगितले, म्हणजे परत आता एकदा दाखवते बघा. जेव्हा एखादी बॉडी मीन पोझिशनला असते, ही मीन पोझिशन स्थिर पोझिशन, आणि जेव्हा वी डिस्टर्ब इट्स पोझिशन, इट डिस्प्लेस अँड रिलीज द व्हायब्रेशन्स सेटअप्स अलॉंग द बॉडी. दीज व्हायब्रेशन्स, द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस व्हायब्रेशन इज नोन ॲज नॅचरल फ्रिक्वेन्सी. म्हणजे बॉडीमध्ये फ्री व्हायब्रेशन सेटअप करायचं असतील तर कुठली फ्रिक्वेन्सी लागते? नॅचरल फ्रिक्वेन्सी. आता पुन्हा बघा, सेकंड फ्री व्हायब्रेशन, सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय? ॲम्प्लिट्यूड डिक्रीजेस. ॲम्प्लिट्यूड काय होते बघा. ॲम्प्लिट्यूड म्हणजे ते मॅक्झिमम नेला आहे मी. या ही मेन पोझिशन, इथून इकडे मॅक्झिमम नेला, हा याचा ॲम्प्लिट्यूड. आता तुम्ही ऑब्झर्व करा बघा, मी हा इथून रिलीज केला की याच्यामध्ये काय होतील? फ्री व्हायब्रेशन सेटअप होतील. आणि मग थोड्या वेळानं काय होतं बघा, ॲम्प्लिट्यूड बघा, ॲम्प्लिट्यूडच्या अंतराकडे बघा, थोड्या वेळाने ॲम्प्लिट्यूड काय होतोय? कमी होते. ॲम्प्लिट्यूड इज स्लोली डिक्रीजेस अँड फायनली बॉडी कम टू रेस्ट. आणि शेवटी काय ते स्थिर होते. In the free vibration, amplitude decreases. Second characteristics तुम्हाला vibration चे कळाले असते. In free vibrations, amplitude of the body continuously decreases and finally body come to rest. Now remember, we cannot apply the external periodic force. External periodic force is here. Vibration set up only when the body is displaced from its mean position. External periodic force, as you know that amplitude decreases. If I apply the force like this is the external periodic force. No external periodic force is applied in free vibrations. And the last, body loses its energy. हे बघा, amplitude कमी म्हणजे मोशनचं डिस्प्लेसमेंट कमी होते, म्हणजे एनर्जी काय होते? कमी होते. म्हणजे जसं वेळ जाईल तसं ह्या बॉडीची एनर्जी काय होत जाते? कमी होत जाते. जे फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय? The vibrations set up along the body by natural frequency, that are called as the free vibrations. When body displaced from its mean position and released, the vibrations set up along the body are called as free vibrations. There are different characteristics of free vibration. Just I repeat here. Natural frequency when body is hit, disturbed or plucked, then vibrations are set up along the body. That vibrations, आता plucked म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, समजा दोरा आपण दोन याच्यात असा बघा इकडे
मी दोन ह्याच्यात दोरा असा इथं फिक्स केला, दिसतंय का बघा दोरा फिक्स केलेला. हा एक रिजिड सपोर्ट आणि हा एक रिजिड सपोर्ट, याला असं प्लग केला की ह्याच्यात काय होतात पुल्ड ॲट सेंटर. आता हे फिक्स दिसत नाही तुम्हाला, हां बघा ह्याच्यात व्हायब्रेशन सेटअप होता असा केला आहे. म्हणजे वेन बॉडी इज हीट, म्हणजे ट्युनिंग फोर्क घेतल्यानं आपण असं तो आपटला, किंवा साधं तुम्ही घरामध्ये कुठलीही लोखंडी पट्टी घ्या आणि टेबलावर आपटा, बघा त्याच्यामध्ये व्हायब्रेशन सुरू होतात. किंवा आता आपण सिंपल पेंडुलमची व्हायब्रेशन बघितली, त्या व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी असते तिला नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणतात. वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्री व्हायब्रेशन्स इज नॅचरल फ्रिक्वेन्सी, amplitude is continuously decreases, no external periodic force will applied for the free vibrations, and body loses its energy and finally come to rest. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल what are the free vibrations, and now we discuss about force vibrations. तर पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया. The vibration set up along the body by external periodic force. आता एक्सटर्नल पिरियडिक फोर्स म्हणजे काय बघा, नुसतीच बॉडी डिस्प्लेस करायची नाही. आता मी हा सिंपल पेंडुलम दाखवला, हा रिलीज केला, व्हायब्रेशन सेटअप झाली, ही काय झाले फ्री व्हायब्रेशन. परंतु ॲम्प्लिट्यूड याचा काय होतोय कमी होतोय. ॲम्प्लिट्यूड कमी होऊ नये म्हणून मी आता कंटिन्युअस काय करतो, इकडे आला फोर्स लावायचा, इकडे आला फोर्स लावा. आता ॲम्प्लिट्यूड कमी होईल का, ऑब्झर्व करा, ॲम्प्लिट्यूड कमी होईल का, होणार नाही. बिकॉज the force, external periodic force is applied by my hand. For example, motion of pendulum of the clock. घड्याळामधला जो पेंडुलम असतो बघा, त्याचे बघा 60 सेकंद आता तो फिरत राहतो कंटिन्युअस. का, बिकॉज तिथे एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय केलेला असतो. म्हणजे जिथे एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करतात आणि व्हायब्रेशन बॉडीमध्ये सेटअप होतात, त्या व्हायब्रेशनला काय म्हणतात, फोर्स व्हायब्रेशन. The force vibration set up along the body by external periodic force. आणि एक तुम्हाला मी साधं उदाहरण दाखवतो, बघा तुमच्या लक्षात येते का. दोन सिंपल पेंडुलम आपण घ्यायचे, फिगर इकडे काढतोय बघा. दोन सिंपल पेंडुलम, इथे एक रिजिड सपोर्ट मध्ये एक दोरी बांधलेली आहे, दोरा बांधलेला आहे रिजिड सपोर्ट मध्ये, आणि याला एक सिंपल पेंडुलम जोडलेला आहे ए, आणि याला काय जोडलेला आपण बी, हा सिंपल पेंडुलम जोडलेला आहे. आता तुमच्या लक्षात येते का बघा, मी दाखवलं तुम्हाला जरा आपण हे करून. हा समजा ए आहे, ए, आणि ए आपण व्हायब्रेट केला, ए व्हायब्रेट केला, बी ला आपण व्हायब्रेट करायचं नाही. म्हणून ए च्या व्हायब्रेशन्समुळे काय होईल, या स्प्रिंग मध्ये व्हायब्रेशन्स होतील, आणि बी समजा बी आहे, ए ला व्हायब्रेशन दिलेले आहेत, बी ला दिलेले नाहीत, मी फक्त दाखवतोय. ए ला आपण व्हायब्रेशन दिलेले आहे, बी ला दिलेले नाही, परंतु ए च्या व्हायब्रेशनमुळे बी सुद्धा असा व्हायब्रेट व्हायला तयार होतो. अगदी साधं उदाहरण मुलांना तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लहानपणी कैऱ्या पाडायला, कच्चे आंबे पाडायला जात असाल, फांदीवर आंबा फार लांब आहे, आपल्याला तो पाडायचा आहे, काय करतो बघा, किंवा पेरूचं झाड आहे, पेरू आपल्या हाताला येत नाही, फांदीवर फार लांब आहे, आपण इथं बसूनच फांद्या अशा हलवतो. फांद्या हलवल्यामुळं फांदीचे व्हायब्रेशन्स आंब्यामध्ये जातात किंवा पेरूमध्ये जातात, तो पेरू काय पडतो खाली पडतो, किंवा तो काय आंबा होतो खाली पडतो. म्हणजे दीज आर द व्हायब्रेशन्स, दीज आर द फोर्स व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन्स सेटल अलॉंग द बॉडी बाय एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आर नोन ॲज फोर्स व्हायब्रेशन्स. आता फोर्स व्हायब्रेशनची कॅरेक्टरिस्टिक्स आपण वन बाय वन बघणार आहोत. आता बघितलेत आपण डेफिनेशन. Force vibrations are set up along the body by external periodic force. महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक सेकंड, amplitude remains constant. कारण आपण काय करत असतो, एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करत असतो. Amplitude of body is always remains constant. Next, as usual according to definition, the external periodic force is applied on the body. External periodic force is applied on the body. And last, body does not loses its energy because we continuously apply the external periodic force, and the displacement of body continuously remains constant, and therefore there is no loss of energy. आता आपण force vibrations बघितलेले आहे. Force vibrations, the vibrations set up along the body by external periodic force are known as force vibrations. याच्यावर पुन्हा एक दुसरा प्रश्न पडतो बघा, ह्या असं पडेलच, व्हॉट आर द फ्री व्हायब्रेशन्स आपल्याला एक्सप्लेन करायचे, किंवा व्हॉट आर द फोर्स व्हायब्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द डिस्टिंग्विश बिटवीन
फ्री व्हायब्रेशन्स अँड फोर्स व्हायब्रेशन. डिस्टिंग्विश पॉईंट आपण सगळ्यात दिसत आहे, हेच पॉईंट आहे. काय फ्री व्हायब्रेशनमध्ये these vibrations are due to the natural frequency. Force vibrations, these vibrations are due to the external periodic force. In this free vibration, amplitude decreases. In force vibrations, amplitude remains constant. No external periodic force is applied. For force vibration, external periodic force is necessary. Free vibration, body loses its energy. Force vibration, body does not loses its energy. Body come to rest, body does not come to rest. The vibrations are continuously going on. म्हणजे फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन असे फरकाचे पॉईंट आपण बघितलेले आहे. नाउ सी हियर व्हॉट इज द रेझोनन्स. आता बघा, नॅचरल फ्रिक्वेन्सी रेझोनन्स समजताना दोन फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत पाहिजेत. नॅचरल फ्रिक्वेन्सी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन बाय एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे बघा, बॉडी डिस्प्लेस केली आता मेन पोझिशनपासून आणि रिलीज केली. द व्हायब्रेशन सेटअप अलॉंग द बॉडी. दी फ्रिक्वेन्सी ऑफ दिस व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज नॅचरल फ्रिक्वेन्सी. नॅचरल फ्रिक्वेन्सी लक्षात आली. आता फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन, सिंपल पेंडुलमचं उदाहरण घेऊया. आता मी हा सोडलेला आहे फ्री व्हायब्रेशन, परंतु ॲम्प्लिट्यूड कमी होते, मला कमी करायचं नाही. मग काय करतो आपण, फोर्स लावतो. बघा लावला आपण. मग आता ही व्हायब्रेशन कशी झाली, हीच व्हायब्रेशन्स आर फोर्स व्हायब्रेशन. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन इज ड्यू टू द दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन. म्हणजे तुम्हाला नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन लक्षात आलं असेल. आता बघा, रेझोनन्स म्हणजे काय. व्हेन बॉडी सेट इन टू व्हायब्रेशन्स बाय एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. बॉडीमध्ये एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आपण अप्लाय करायचा आहे. मग काय होईल, बॉडी व्हायब्रेट विथ फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन. द फोर्स व्हायब्रेशन्स आर सेटअप अलॉंग द बॉडी. पण कुठल्याही बॉडीला त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. व्हेन नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन, व्हेन नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ बॉडी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन. फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन and free vibration, frequency of force vibration and frequency of force vibration and is equal to natural frequency of body. Frequency of force vibration is equal to natural frequency of body. Then body vibrates with maximum amplitude. That is called as resonance. Resonance जर तुम्हाला बघा असेल, बघा ते हँगिंग ब्रिज. सोल्जर्स आर ऑर्डर टू ब्रेक देअर मार्चिंग while crossing the suspension bridge. ते सस्पेन्शन ब्रिज असतात बघा, त्याच्यावर सैनिकांना त्यांचा ऑर्डर म्हणजे मार्चिंग बंद करा सांगतात. त्याचं कारण काय बघा, ज्यावेळी ते रेग्युलर पिरियडिक त्यांचे पाय लेफ्ट राईट करत जात असतात पुलावरून, लेफ्ट राईट असे पुलावरून जात असतात, त्यावेळी काय होतं, द ब्रिज बिगिन्स टू व्हायब्रेट बाय एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. अँड व्हेन फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स, that is frequency of force vibration of breeze is equal to natural frequency of breeze, then breeze vibrate with maximum amplitude and it may be the collapse, it may be the damage. To avoid this danger, soldiers are ordered to break their marching while crossing the suspension bridge. विद्यार्थ्यांना आपण हे बघितलंय, रेझोनन्स म्हणजे काय. साऊंड वेव्ज असतील आणि त्यांची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि फोर्स फ्रिक्वेन्सीचा आवाज असेल तर आपल्याला मोठा साऊंड येतो. म्हणजे रेझोनन्समुळं आपल्याला प्रॅक्टिकलला आपण बघणार आहोत प्रॅक्टिसमध्ये की रेझोनन्समुळं मॅक्झिमम साऊंड कसा येतो. म्हणजे पोलीस गाड्यांचे आवाज सायरन्स येतात बघा, ते फोर्स व्हायब्रेशन रेझोनन्सच्या डिफरंट फ्रिक्वेन्सी ऑफर करून आलेला असतो. आता तुम्हाला आज आपल्या लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांनो, आपण काय काय बघितलंय, फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन अँड रेझोनन्स. आता आपण बघणार आहोत हार्मोनिक आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हार्मोनिक
आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी हे फोर्स व्हायब्रेशन पासूनच बेसिक कन्सेप्ट दॅट इज फ्रॉम फोर्स व्हायब्रेशन बघायचं. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला बघायचं आहे. फंडामेंटल the minimum frequency of vibration, the minimum frequency of vibration is called as fundamental frequency. Just I explained by small example. When string is stretched between two rigid support and there are different modes how the vibrations are set up along the string. किती फोर्स लावायचा म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण स्टेशनरी वेव्ह मध्ये बघितले. When string is pulled at the center and released, then stationary waves are set up along the body. We can plug the string at the center such that only one loop is formed. This is the first mode of vibration. Second mode काय करू? There are different number of modes, पण आपण दोनच मोड बघूया. सेकंड मोड मध्ये स्ट्रिंग अशी व्हायब्रेट करायची आहे. The string plugged at the center such that only two loops are formed. आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यामध्ये फक्त फर्स्ट वन लूप तयार होतो याला काय म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. द मिनिमम फ्रिक्वेन्सी इथे मिनिमम फ्रिक्वेन्सी लावली म्हणून काय झालं एकच लूप तयार झाला आहे. इथे आपण परत मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी लावतो. किती लूप झाले दोन. असे वाढत एक लूप दोन लूप तीन लूप चार लूप म्हणजे फ्रिक्वेन्सी अशी काय होते बदलत जाते. द मिनिमम फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन is called as fundamental frequency. Fundamental frequency is also known as harmonic. Fundamental frequency is known as harmonic. Now see here, harmonics are integral multiple of fundamental frequency. Harmonics are integral multiple of fundamental frequency. Now see the what overtones. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तुमच्या लक्षात आले का? द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इटसेल्फ कॉल्ड ॲज फर्स्ट हार्मोनिक. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो फर्स्ट हार्मोनिक म्हणतो. आता ओव्हरटोन आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज द ओव्हरटोन? Overtone. The next higher frequency than fundamental frequency. म्हणजे बघा the frequency of second mode of vibration is called as overtone. The next higher frequency than fundamental frequency is called as overtone. Fundamental frequency is first harmonic and overtone is second harmonic. Second harmonic. बघा overtones are integral multiple of fundamental frequency. So harmonics are integral multiple of fundamental frequency and next higher frequencies are overtones. इथून पुढे जे आहे ना फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून बाकी उरलेल्या सगळ्या फ्रिक्वेन्सीना आपण काय म्हणतो ओव्हरटोन. लक्षात आलं का सर्वांना? हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स तुमच्या लक्षात आलेत का? कारण आपण पुढे जे बघणार आहे साऊंडचे रिफ्लेक्शन, साऊंड वेव्ह रिफ्लेक्टेड फ्रॉम पाईप ओपन ॲट बोथ एंड और पाईप क्लोज ॲट वन एंड, याच्यामध्ये आपल्याला हे डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन बघायचे. आत्ता आपण काय बघितलं इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड ओव्हरटोन्स. तुमच्या बाळांना लक्षात आलं असेल. आता ह्या तुम्हाला डेफिनेशन किंवा मल्टिपल चॉईसला विचारलं असेल. आता वेगवेगळ्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या व्हायब्रेशनच्या असतात त्या आपण बघणार आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, रेझोनन्स, डिस्टिंग्विश बिटवीन फ्री व्हायब्रेशन्स अँड फोर्स व्हायब्रेशन्स, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड ओव्हरटोन्स. थँक यू for watching my video.